नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला केंद्रीय किसान कौशल व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह हे आले होते आणि त्यांचं पुण्यामध्ये सभा झाली, भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये लाडक्या बहिणींसाठी त्यांनी एक मोठी घोषणा केली आणि ती घोषणा ऐकून सगळ्या लाडक्या बहिणी ह्या खुश झाल्या। परंतु त्यामध्येच आता मुख्यमंत्र्यांनी एक भर टाकलेली आहे आणि ती भर एक खुशीची दुसरी लहक असणार आहे, कारण ती भर सुद्धा फक्त लाडक्या बहिणींसाठी नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातील गरीब जनतेसाठी हे लाभदायक ठरणार आहे। तर मित्रांनो, काय आहे नेमकी ती घोषणा आणि शिवराजसिंह चौहान यांनी लाडक्या बहिणीसाठी काय नेमकं मोठं वचन किंवा आश्वासन दिलेलं आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर अशाच वेगवेगळ्या विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंह केंद्रीय किसान कौशल्य व ग्रामीण विकास मंत्री हे आलेले होते आणि त्यावर आले असताना त्यांची पुण्यामध्ये एक सभा झाली, एक कार्यक्रम होता, त्या निमित्ताने ते येथे आलेले होते आणि त्या सभेमध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस अतिशय कौशल्य व माझे छोटे भाई आहेत आणि ते छोटे भाऊ असताना त्यांनी अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये पाठीमागल्या 5 वर्षात केलेला आहे। बऱ्याच लोकांना त्यांनी न्याय देण्याचा, गरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यातच आता असं सांगितलं की लाडकी बहीण योजनेवर ते बोलले, खूप छान योजना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने व देवेंद्र फडणवीस सरकारने किंवा एकनाथ शिंदे सरकार जे होते त्यावेळेस त्यांनी खूप छान अशी योजना ही आणली आणि या महाराष्ट्रातून जे लाडक्या बहिणी योजना आहेत किंवा लाडक्या बहिणी आहेत त्यांना अतिशय मोठा लाभ असा महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे आणि तोच आमचा प्रयत्न आहे। जे गरीब जनता आहे त्यांना आम्ही कसं वर आणतात, हाच आमचा पक्षाचा किंवा आमच्या सरकारचा किंवा मोदीजींचा प्रयत्न आहे, असं भाषणामध्ये बोलताना सांगितलं। त्याची बऱ्याच योजनांवर बोलले, किसान निधी असो किंवा पीएम किसानचा योजनेचा हप्ता असो याच्यावर बोलले, नमो शेतकरी योजना असो महाराष्ट्राची त्याच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं। परंतु लाडकी बहीण योजना, या बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत किंवा जे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणी लाभ घेतात या बहिणींसाठी त्यांनी मोठी खुशखबर सांगितली, ती म्हणजे की महाराष्ट्रामध्ये जे लाडके बहीण योजनेमध्ये लाभ घेतात त्या लाडक्या बहिणींना घरकुल योजना मिळणार आहे। ज्या महिला लाडक्या बहीण योजनेत पात्र आहेत त्यांना घरकुल योजना सुद्धा आवास योजना देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार करणार आहे, असं शिवराज सिंह चौहान केंद्रीय कृषी किसान कौशल्य व ग्रामीण विकास मंत्री यांनी सांगितलं। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यावर भाष्य केलं आणि देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की प्रधानमंत्री मोदी किसान आवास योजना, या आवास योजनेमधून बऱ्याच लोकांना घर मिळालेले, एका वर्षामध्ये 20 लाख ते घर त्यांना मिळालेले आहेत आणि आता जे घर मिळणार आहेत, समजा काही जणांचे फॉर्म बाद सुद्धा झालेले आहेत आणि ते फॉर्म बाद झालेले असून सुद्धा आता फायनल रजिस्ट्रेशन त्यांचं होणार आहे आणि फायनल रजिस्ट्रेशन मध्ये त्यांना या वर्षी पुढील 5 वर्षामध्ये जेवढे काही लोकांना घर देता येतील, जेवढे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गरीब असतील तेवढे महाराष्ट्रातून किंवा भारतातून केंद्रातून किंवा महाराष्ट्रातून मिळणार आहे। जे महाराष्ट्रातले रहिवासी आहेत त्यांना महाराष्ट्रातून आणि जे राज्यातले आहेत देशातले आहेत त्यांना देशामधून मिळणार आहेत। ज्यांना कोणाला घरकुल योजनेचा लाभ मिळेल त्यांना सोलार योजनेचा सुद्धा, म्हणजे घरामध्ये तुम्हाला वीज बिल येणार नाही, वीज बिल मोफत सरकारकडून मिळणार आहे, सोलार योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असल्यास व तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे का हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।